हॅलो हाय नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे. तरी पण तुम्ही बघू शकता, शौर्यला त्याच्या पप्पाचं वॉलेट सापडलं होतं आणि त्यांनी लगेच काय केलं, वॉलेट खोललं आणि त्यातला $10चा लगेच तोंडामध्ये टाकला. मी बघते तर काय त्याच्या तोंडामध्ये $10 नशीब $1-2 नव्हते. $10 थोडासा मोठा असतो, त्याच्या तोंडामधून मी लगेच काढला बाहेर, नाहीतर किती अवघड झालं असतं. मग तो लगेच इथे खेळत होता. मग माझी सकाळची 2 मिनिटामध्ये मी तुम्हाला घाई दाखवणार होते, कारण मला सकाळी खूप कामं असतात आणि ते खूप लवकर आवरायचे असतात. आणि त्यामध्ये शौर्य पण असतो. आणि शौर्याचं चाललं होतं, मम्मा तू मलाच घे, मम्मा तू मलाच घे. तरी पण मी शौर्याला इथं बाजूला बसवलं आणि फटाफट काही कामं आवरून घेत होते. मग काही तर कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या, त्याच लवकर आवरून घेत होते. शौर्याला खेळायला पण दिलं. लवकर घड्या आवरून घेतल्या आणि नंतर म्हणलं चला आता लगेच झाडू वगैरे मारून घ्यावं. आणि शौर्याचे पप्पा दुकानात गेले होते दूध वगैरे आणायला. त्यांनी दूध वगैरे घेऊन आले, तोपर्यंत मी झाडू मारून घेतला. आणि लवकर इकडं एक साईडला भाजीला फोडणी टाकत होते, लौकीची भाजी करत होते. एक साईडला दूध गरम करायला ठेवलं. मग दूध गरम झालं की लगेच मग चाय ठेवून घेतला. आणि इकडच्या बाजूला चाय ठेवून घेतला की तिकडं भाजीला पण फोडणी मारून झालेली होती. आणि लगेच शेंगदाण्याचं कूट पण संपलं होतं, लगेच शेंगदाण्याचं कूट पण करून घेतला. आणि लगेच नाश्त्याला चहा बटर वगैरे घेतलं लगेच. आणि तो शौर्य काय अशी तळमळ करत होता, मी नाश्ता करून घेतला. शौर्याच्या पप्पाचं चाललं होतं आंघोळ करायचं, ते म्हणले मी आंघोळ करून नाश्ता करतो. मी म्हणलं ठीक आहे. मग आमचं इथे झालं होतं. मग मी आवरून लगेच सगळं कामं घरातली आवरली. शौर्य झोपला की मग मला थोडेसे ब्लाऊज कटिंग करायचे होते. मग मी तेच 2 ब्लाऊज कटिंगसाठी घेतले होते. म्हटलं कटिंग करण्याच्या अगोदर प्रेस तरी करून घेते, कारण कटिंग करायला खूप वैताग येतो प्रेस नसेल तर. म्हणून मी इथं व्यवस्थित प्रकारे प्रेस करून घेतलं. मेन फॅब्रिक पण प्रेस करून घेतलं, कारण ते पण आपल्याला प्रेस करावंच लागतं, तर फिनिशिंग छान येते. तर बघू शकता या पद्धतीने मी इथं 2 ब्लाऊज आता कटिंग करून घेते आहे. व्यवस्थित प्रकारे मी इथं माप ठेवून घेते आहे, कारण आज आपल्याला हे 2 ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत. हे बघू शकता तुम्ही, याच पद्धतीने मी इथं ब्लाऊज व्यवस्थित माप ठेवून घेते आहे. 80 सेंटीमीटर अस्तर असल्यामुळं थोडंसं ब्लाऊज ठेवायला प्रॉब्लेम होतो. आज आम्ही चाललो आहोत रात्री FC रोडला. रात्रीचे वाजले 10:30 आम्हाला इथं घरी निघण्यासाठी. चला तर आता आम्ही किती वाजता तिथं पोहोचतो आणि आम्हाला तिथं काही भेटतं का घेण्यासाठी, शॉपिंगसाठी, ते आम्ही बघणार आहोत. आता आम्ही चाललो पुण्यामध्ये FC रोडला. चला भेटू पुढं, तिथं जातो ते. न झोपता रिक्षावर जायचं. न झोपता रिक्षावर जायचं. हा तुम्ही म्हणताय ना पुणे झोपतंय का? पुणे म्हणजे पुण्यात लोक झोपतील. हा मग तुम्ही पण नका झोपू ना, तसंच गाडीवर जा. हा तर बघू, आता आलोय जवळ FC रोडच्या. मला काही नेमकं स्पॉट तर माहिती नसतो आणि मी फक्त बोलत असते की इथं आलोय. कुठं आलो? सिग्नलला आलो, सिग्नलला. तुम्ही बघू शकता आमचा केवढा मोठा मोयो झालेला आहे. आमचं शौर्य जिथं झोपलेला आहे, अजून पोहोचलो पण नाहीये. झोपला हो. शिट यार, आता काय वापस जायचं की काय करायचं काय माहिती. बघू आता पुढं. चला तर आजचा असा काही दिवस गेलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलवर कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटू उद्या. बाय बाय.